नमस्कार. दख्खन न्यूज नेटवर्कच्या या डिजिटल पोर्टलमध्ये मी आपला मित्र अमोल खिल्लारे सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आपल्याला माहिती आहे दिल्ली जंतर मंतर येथे चालू असलेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आता संपलेलं आहे आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके हे आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या त्यांच्या घरी देखील ते आता पोहोचलेले आहेत. आता अभिजित दिपके यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्राचे जे सामाजिक न्यायमंत्री आहेत संजय शिरसाट हे भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि संजय शिरसाट यांनी माध्यमांना अशी माहिती दिलेली आहे की अभिजित दिपके हे कुटुंबीय त्यांचं नातलग आहे आणि त्यांचे संबंध हे अगोदरपासूनच होते. मात्र या प्रकरणाला अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला कुठलंही राजकीय वळण मिळू नये यासाठी मी त्यांच्या कुटुंबियांना संपर्क केला नाही किंवा त्यांच्या कुटुंबियाची मी घेतली नाही अशी माहिती यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांना दिलेली आहे. बघूयात संजय शिरसाट यांनी माध्यमांना भेटी दरम्यान काय माहिती दिली. हे माझे फॅमिलीतले लोक आहेत, म्हणजे आमचं नातं असं जवळचं नातं आहे. माझी वहिनी असेल, ही असेल, हे बरोबरीचे आहेत. यांच्या मुलीकडून माझा मुलगा दरवर्षी राखी बांधतो वगैरे वगैरे. आणि दिपके हे माझ्याच मतदारसंघामध्ये असल्यामुळे यांचा 100% हे मला सपोर्टिंग असलेले हे लोक आहेत. मुळामध्ये नात्यातले लोक आहेत, परंतु त्याला वेगळं वळण लागू नये म्हणून मी आज मुद्दामून हे सगळं आंदोलन संपल्यानंतर अभिजीतची जी तब्येत खराब झाली त्याच्याबद्दल चौकशी करायला आलो होतो. त्यांच्याकडून जी काही माहिती मिळाली ना ती अत्यंत मनापासून ज्याला म्हणतात ना ती माहिती त्यांनी मला सुद्धा द्यायचा शेअर करायचा प्रयत्न केला. त्यांनी एक सांगितलं की बोस्टनमध्ये अभिजित असताना त्याला आम्ही सांगितलं होतं इकडे जेव्हा तो मोबाईलवर कॉकरोच पार्टीचे जे काही टाकत होता त्याच वेळेला त्याला कॉल आला होता. एक चांगला जॉब त्याला मिळत होता. जर 4 दिवस जरी लेट झाला असता तर तो कंपनी त्यांनी जॉईन केली असती. आणि आई वडिलांचं असं मत होतं की त्यांनी इकडे येऊच नाही, त्यांनी ड्युटी जॉईन करावी. इतके प्रामाणिक असलेले हे लोक आहेत. राजकारणाशी यांचा काहीही संबंध नाही, परंतु मुलाच्या मनामध्ये विद्यार्थ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ती एक जिद्द उराशी बाळगून तो अमेरिकेतून इकडे मुंबईला आला. त्यानंतरचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. हा त्याची तब्येत खराब आहे, तिथं त्याला टायफॉइड झालेला आहे. यांचा भाचा हा तिथं देखभालीसाठी तिथे गेलेला आहे. जवळपास 4-5 दिवस तो हॉस्पिटलाइज आता आणखी राहणार आहे. म्हणून मुद्दामून लाठीचार्ज झाला त्यावेळेला सुद्धा मी माझं मत व्यक्त केलं होतं. आताही मी मागे सांगितलं होतं की आई वडिलांना मुलाची असलेली काळजी ही सर्वात प्रायोरिटीची गोष्ट असते. मुलगा मोठा झाला किंवा मुलाचं नाव झाल्यापेक्षा माझा मुलगा सुरक्षित आहे, चांगला आहे हेच आई वडिलांना पाहायचं असतं. म्हणून मी आज मुद्दाम त्यांना भेटायला आलो. दिपकेंना सुद्धा ते सांगायला आलो की काय तिथं काय अडचण आहे का, काय चाललंय याची सगळी माहिती घेता. त्याच्या अभिजितने सुद्धा सांगितलं की तुम्ही पप्पा आता येऊ नका, 2-4 दिवस मला आराम करू द्या, नंतर तुम्ही या. या सगळ्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी मी आज फक्त त्यांच्याकडे आलो होतो. पालकमंत्री या नात्याने नाही, ते हे माझे नातेवाईक म्हणून सुद्धा यांना भेटणं मध्ये जर आलं असतो तर त्याचं वेगळं राजकारण झालं असतं. कोणी काही आणखी त्याचे कॉमेंट्स केले असत्या, म्हणून त्याला टाळण्यासाठी मधल्या काळामध्ये आम्ही भेट घेतली नाही.